मंडळी राम राम. माझं झालं या मला जड आणि शेजारीन म्हणती माझं बाळत पण कर, अशी गत झाली आहे बघा माझी. शेजार धर्माला मी एकदा नवरात्रीच्या उपासाला पप्प्याच्या आईला हे धपाटं दिलं होतं. तेव्हापासून प्रत्येक नवरात्रीला पप्प्याची आई मी धपाटं बनवलं की लगेच वास काढत येते, गोड गोड बोलीत एक दोन धपाटं खाऊन जाती बघा. त्या पाय आज मी तुला रेसिपी दावती म्हणलं तर आली आली म्हणीत पसार झाली बघा. तुम्ही मात्र बघून घ्या रेसिपी. वरीच्या पिठामध्ये अर्ध शिजलेलं रताळ किसून वाईच लाल मिरचीचा चुरा चवीपुरतं मीठ घालून ओली ओलीचं पाणी वतीत भाकरीवाणी पीठ मळून घेतलं. पळपुटावर वाला केलेला रुमाल ठेवून पिठाचा उंडा घेऊन हातानं धपाटं थापून धपाट्यासनी 5-6 भोकं पाडली. धपाट्यासनी भोकं पाडायला लागतात बघा, नाहीतर धपाटा तव्यावर टाकल्यावर ना मधीच फुगतो. धपाट्याचा रुमाल त्या लावलेल्या गरम तव्यामध्ये पालता घालून वरनं पाणी लावून रुमाल काढून घेतला आणि मग धपाटं दोन्हीकडनं तेल लावून भाजून घेतलं. गरम गरम धपाट्यासनी उलीशी त्या चटणी लावून तोंडात घास घालत होतीच तवा पातूर पप्प्याची आई आलीच बघा वास काढीत. माझं धपाटं तिनं खाऊन तिचा वरीचा भात आणि आमटी मला देऊन मलाच ठेंगा दावीत गेली बघा. तुम्ही मात्र दाबा